एसटी कामगारांच्या सगळ्या युनियनचे प्रमुख नेते मंडळी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। प्रामुख्याने आज पत्रकार परिषद ही एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांच्या वरती आम्ही आयोजित केलेली आहे। आपल्या माध्यमातून सरकारला आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आज इशारा देत आहोत की मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी त्यांच्या वतीनं सरकारमधल्या मंत्र्यांनी आमच्या बैठका घेतल्या आणि असा मेसेज मुख्यमंत्री महोदयांचा दिला की एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं व्हावं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची इच्छा आहे असं त्यांच्या वतीनं आम्हाला सांगण्यात आलं। त्याच संदर्भामध्ये आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या युनियन एकत्र झालेलो आहोत आणि आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहोत की तुम्ही आम्हाला पोळी दिली, आमच्या घरची पोळी दिली तर तुमची टाळी निश्चितपणानं एसटी कामगार वाजवायला तयार आहे, परंतु एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे, अन्यथा पांडुरंग रुसण्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्या वारकऱ्यांची आम्ही सेवा अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय भक्तिभावाने आम्ही करत असतो, आम्हाला कुठेतरी आडवी भूमिका घ्यायला सरकारने लावू नये आणि म्हणून 9 आणि 10 तारखेला 10 जुलैला आम्ही त्या ठिकाणी आझाद मैदानावरती राज्यातले बरेचसे कर्मचारी आक्रोश करत आहोत। या दरम्यानच राज्य सरकारने आम्हाला पाचारण करावं आणि आमचं वेतन राज्य सरकार एवढं करण्याची घोषणा करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आहे। अन्यथा आम्हाला या आचारसंहितेपूर्वी एक टोकाचं पाऊल उचलावं लागेल आणि त्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून राज्यभरातलं मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तेव्हा पुन्हा एकदा मी सरकारला विनंती करेल, अनेक वेळा मुख्यमंत्री महोदय वाहिन्यांशी बोलताना असं म्हटले एसटीचे कर्मचारी हे माझ्या परिवारातील सदस्य आहेत। मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकारचे आहात तर मग सरकार एवढं पगार एसटी कामगारांना का नको असा सवाल आपल्या माध्यमातून करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की पंढरीची सेवा चांगल्या प्रकारे करण्याची आमची इच्छा आहे। अन्यथा तुम्ही एकादशीला तिकडे पूजेला जात असाल आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून तर आम्ही तुमच्या जोडीला एकादशीला पांडुरंगाची सेवा करायला सगळे एसटी कर्मचारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही।